काय परिसर या आपण जातो आहे पुढे तुम्हाला दाखवतो मी जवळ गर्दी आहे. पहिला आगमन आहे म्हणून पहिला मागी महिन्यातला पहिला आगमन आहे म्हणून खूप गर्दी आहे. तुम्ही या बघू शकता बघा परिसर समोर. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे बी विथ थँकी. आज आपण चाललो आहे बाप्पाच्या आगमनाला. नवीन वर्ष आहे, पहिला आगमन आहे, तर आपण तिकडे जातो आहे. हा आगमन आहे बोरवली वेस्टला, बोरवली वेस्टला समीक्षा आर्ट्समध्ये. तिकडे आपण जाऊया. जसं परेल वगैरेमध्ये भाद्रपद महिन्यात गणपती फेमस आहे, तसं इकडे बोरवली समीक्षा आर्ट्स, मलाड कांदिवली ते बोरवली इकडे मागी गणपती फेमस आहेत. आपण चाललो आहे पहिल्या आगमनाला, तर मी तुम्हाला दाखवीनच तिकडे गणपती बाप्पाने. तर मंडळाचं नाव आहे पोळसरचा मोरया. तर चला आपण तिकडे जाऊया. आपण आपल्या बाईकवरून निघालो आहोत. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. आता झाल्यात आपले 138 सबस्क्रायबर. आपले 138 जणांची फॅमिली झालेली आहे. फ्रेंड्स, आता आपण पोचलो आहे कारखान्याजवळ. आपण पुढे कारखान्याजवळ जातो आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता इकडे ट्रॉली वगैरे आहे. चला आपण पुढे जाऊया कारखान्याजवळ. फ्रेंड्स, आता आम्ही इकडे पोचलो आहे. इकडे मी तुम्हाला दाखवतो पुढे गणपती बाप्पा. इथं खूप गर्दी आहे, पण पाहिजे ना, खूप कंटेंट क्रिएटर आले आहेत. हे बघा, तुम्हाला दाखवतो माझ्या पाठी गणपती बाप्पा आगमन आहे. आता हे हा कुठे गेला पण मला पकडू. तुम्ही बघू शकता काय सुंदर आणि देखणी मूर्ती बनवली आहे. दोन 2026चा हा पहिलाच आगमन आहे आणि पहिलाच आगमन मंडळाने गाजवला आहे. मूर्तिकारांनी एकदम चांगली सुंदर देखणी सुबक मूर्ती बनवलेली आहे. तर सुरुवात तर 2026ची चांगलीच झाली आहे. तुम्ही बघू शकता आता गणपती बाप्पा निघाले आहेत कारखान्यातून मंडपाच्या दिशेने.
मित्रांनो, फ्रेंड्स आता आगमन चालू झालं आहे. तुम्ही बघू शकता पाठी गणपती निघाले, बाप्पा निघालाय हा बघा. आणि ते पुढे सर्व चालू झालंय, मी तुम्हाला दाखवतो. फ्रेंड्स आहे पोलिसात समोर या, आपण जातो आहे पुढे. तुम्हाला दाखवतो मी जवळ गर्दी आहे. पहिला आगमन आहे म्हणून, पहिला मागी महिन्यातला पहिला आगमन आहे म्हणून खूप गर्दी आहे. तुम्ही या बघू शकता, बघा पोलिसात समोर या. तुम्ही ही जी मूर्ती बघताय त्यांच्या मूर्तिकारांशी पण आपण भेटणार आहोत आणि त्यांचे पण थोडे बाईट्स आपण घेणार आहोत. फ्रेंड्स, आता आपण आलो आहे सुरीचे हॉटेलला. आपलं आगमन आम्ही झालेलं आहे आणि आज माझा उपवास असल्यामुळे मी खातोय साबुदाणा वडा. आता आपण आहोत गौरवदादा मरगत यांच्यासोबत, ज्यांनी पोईसरचा मोरया ही मूर्ती घडवलेली आहे आणि त्यांचा वर्कशॉपचं नाव आहे समीक्षा आर्ट्स. तर दादा, मी आता तुला विचारतो की म्हणजे तू ही मूर्ती एवढी फेमस घडवली आहे की मागच्या किती वर्षापासून तू ही मूर्ती घडवतोय? आता ही मागे गणेश उत्सवची जी आता एक गणेश जन्म असतो त्याप्रमाणे आपण एक सुरुवात झाली आहे. पोईसरचा मोरया ही मूर्ती आज आपण 6 वर्ष घडवत आहोत आणि वेगवेगळ्या रूपात घडवत आहोत. त्याला आपला पूर्ण 6 वर्ष झालेली आहे त्या मूर्तीला. मग आज तुझी एवढी मूर्ती पूर्ण मुंबई, महाराष्ट्र, वर्ल्ड वाईड एवढी फेमस जाते, तर तुला काय वाटतं याबद्दल? की म्हणजे पहिला आगमन आहे, नवीन वर्ष आहे, पहिला आगमन आहे आणि एवढी तुझी अप्रतिम मूर्ती जी सर्वीकडे आता जाणार, म्हणजे फोटोज व्हिडिओज तर जातातच आहे, पण तुला असं काही वाटत असेल ना की मनातून की मी अशी एवढी मेहनतीने घडवलेली मूर्ती आहे? कसं असतं, जसं आपण आज घरी आई वडील असतात त्याचप्रमाणे आपलं एक दैवत म्हणजे पहिलं जो आपला देव असतो तो आई वडील असतो. त्यानंतर देव असतो तर आपला आराध्य दैवत गणपती बाप्पा असतो. त्याच्यापासून आपण एक सुरुवात करतो. तशीच एक नवीन वर्षाची सुरुवात आपण गणपती बाप्पा मोरया म्हणून आपण चालू केलेली आहे. आणि तसंच आपण पोईसरचा मोरया एक कॉन्सेप्ट आपण नवीन का करतो का दरवर्षी फर्स्ट आगमन त्यांचं असतं. त्यासाठी एक सुंदर संकल्पना आणि एक सुंदर आपण त्याचं एक तिलक त्यांचं काढलेलं आहे चांगलं. तर त्यामध्ये जल आहे, वायू आहे, पृथ्वी आहे, असं एक जागृत आहे. असं एक संकल्पना लोकांच्या एक मनात आणण्यासाठी आपण एक एक असं एक संकल्पना दिलेली आहे, काहीतरी नवीन. बाकी मूर्ती तर तयार खूप छानच होते, पण एक नवीन संकल्पना आपण त्या दृष्टिकोनातून आपण एक साकारली आहे मूर्तीमध्ये, असं आहे. मग आता तुमचे जे हे वर्कशॉप आहे भाद्रपद महिन्यात पण असतातच आपले, आणि मग भाद्रपद महिन्यात पण खूप सारे आपले बुकिंग वगैरे असतात. जर बुकिंग वगैरे लोकांना करायची असेल तर काय तुझे कॉन्टॅक्ट डिटेल्स मला मी देईनच, पण इकडे काय काय अवेलेबल तुम्हाला कुठच्या ह्याच्यात भेटेल ते सांगा एकदा. आपल्याला गणपती या गणपती स्वरूपात भेटेल आणि भाद्रपदमध्ये आपला
वर्कशॉप आहे बोरोली इथे, पश्चिम इथे असतो, लिंक रोड इथे, एक्सेर रोडला. तिथे आपल्याला जे संकल्पना पाहिजे गणपती स्वरूपात त्या आपण मूर्त्या घडवून मंडळांना देऊ शकतो. हीच आपली नम्र विनंती आहे. जय गणेश. आणि दादा एकदा लास्ट एक प्रश्न आहे, आमचा वांद्र्याचा महाराजा कसा घडवशील यावर्षी भाद्रपद महिन्यात? बांद्र्याचा महाराजा आपण गेल्या वर्षी एक नवीन स्वरूपात एक असा एक चांगल्या स्वरूपात म्हणजे बघायला गेलं तर एक जी मूर्तीची स्थापना असते एक चांगल्या स्वरूपात, एक आपण जशी कमळाच्या स्वरूपात करतो तशी आपण एक चांगल्या स्वरूपात केली. तर या वर्षी आपण एक नवीन स्वरूप आपल्याला या 2026 मध्ये भाद्रपद मध्ये वानराचा महाराजा आपल्याला दिसण्यात येईल असं आहे नवीन स्वरूपात. धन्यवाद दादा आणि गणपती बाप्पा मोरया. आता हा आपला ब्लॉग इकडेच संपवतो आहे आपण. भेटूया पुढच्या ब्लॉगला. गणपती बाप्पा मोरया.